कविता 2 सूरदास के पद। कविता के कवि सूरदास। आइए विद्यार्थियों, कविता इस तरह से। उदो हम आजू भई बड़ भागी, जिन अखियां तुम श्याम बिलो के, ते अखियां हम लागी। जैसे सुमन बास लाए आवत, पवन मधुप अनुरागी। अति आनंद होते हैं तैसे, अंग अंग सुखरागी। ज्यों दर्पण मय दरस दिखियत, दृष्टि परम रुचि लागी। तैसे सूर मिले हरि हमको, बिरह बीता तन त्यागी। जमुना तट देखे नंद नंदन, मोर मुकुट मुकुराकृत कुंडल। पीत बसन तन चंदन, लोचन तृप्त भय दर्शन तय। उर की तपनी बुझानी, प्रेम मगन तब भाई सुंदरी उर। गदगद मुख बानी, कमल नयन तट पर है टाड़े। सकुचहि मिली ब्रज नारी। सूरदास प्रभु अंतर्जामी, व्रत पुराण पगधारी। तीसरी पंक्ति। चोरी करत कान्हा धरी पाए, निसी बासार मोही बहुत सताओ। अब हरि हाथी आए, माखन दधी मेरी सब खाओ। बहुत अचगरी किन्ही, अब तो गात परे हौ लालन। तुम्हें भले मैं चिन्ही। दो भुज पकड़ी कहो, कहाँ जयहा माखन ले हो मंगाई। तेरी सौ मैं नेकू ना खाओ, सका गए सब खाई। मुक तन चीते बिहसी, हरी दिन हो रिस तब गई बुझाई। लियो श्याम उर लाई, ग्वालिन भली जाई। कविता का सारांश। उद्धव, आज हम बड़े भाग्यशालीन हो गई, क्योंकि जिन आँखों से तुमने कृष्ण को देखा था, वे आँखें हमारे शरीर को लग गई। जैसे भौरे के प्रिय सुमन की गंध ले आती है, वैसे ही तुम्हें देखकर अत्यधिक आनंद हो रहा है तथा अंग अंग सुख में रंग गया है। जैसे शीशे या दर्पण में दर्शन करने से दृष्टि परम रुचिकर लगती है, वैसे ही कृष्ण को हमको मिले हमारे शरीर ने विरह की व्यथा को त्याग दिया। तीसरी पंक्ति। गोपियों ने कृष्ण को जमुना या यमुना तट पर देखा। सिर पर मोर का मुकुट, कान में मकर के आकार का कुंडल, शरीर में पीतांबर तथा चंदन धारण करने वाले कृष्ण ने दर्शन से आंखें तृप्त हो गई तथा हृदय की तपन बुझ गई। तब सुंदरियां प्रेम में डूब गई तथा उनके हृदय गदगद हो गए। वाणी मुख में ही रह गई। कमल के समान नेत्रों वाले कृष्ण तट पर खड़े हैं। मिलने से ब्रज की स्त्रियां संकोच हो रहा है। सूरदास कहते हैं कि कृष्ण अंतर की बात जानने वाले हैं। उन्होंने रत करने के लिए कदम बढ़ाया। तीसरी पंक्ति का सारांश देखिए। अक गोपी ने कृष्ण को चोरी करते पकड़ लिया। वह कहने लगी कि हे हरि, तुमने मुझे रात दिन बहुत सताया और अब हाथ में आए हो। तुम मेरा सारा दही और मक्खन खा गए और तुमने बहुत शरारत की। हे लाल, अब तुम मौके से मिले हो और मैंने तुम्हें भली भांति पहचान लिया है। तब गोपी कृष्ण दोनों भुजाएं पकड़कर कहा, अब तुम कहाँ जाओगे? तुमने जितना माखन खाया है उतना अभी तुम्हारे घर से मांग लो। कृष्ण उत्तर देते हैं, तुम्हारी सौगंध मैंने बिल्कुल नहीं खाया, सभी साथी खा गए। उसके मुंह की ओर देखकर भगवान कृष्ण ने मुस्कुरा दिया। तब उस गोपी का क्रोध समाप्त हो गया। ग्वालिन ने श्याम को हृदय से लगा लिया। सूरदास शोभा पर भली जाते हैं। इस तरह से यहाँ पे हिंदी का सारांश हमने देखा। विद्यार्थियों,
अब कन्नड़ में भी इसका सारांश देखने की प्रयत्न करेंगे। ಸೂರದಾಸ್ ಪದಗಳು. ಉದ್ಧವ, ಇಂದು ನಾವು ಅತ್ಯಂತ ಭಾಗ್ಯಶಾಲಿಗಳಾಗಿದ್ದೇವೆ, ಏಕೆಂದರೆ ಯಾವ ಕಣ್ಣುಗಳಿಂದ ನೀನು ಕೃಷ್ಣನನ್ನು ನೋಡಿದೆಯೋ ಆ ಕಣ್ಣುಗಳು ನಮ್ಮ ಶರೀರವನ್ನು ನೋಡಿವೆ. ಭ್ರಮರದ ಪ್ರಿಯ ಸುಮನದ ಸುಗಂಧವನ್ನು ಗಾಳಿಯು ತರುವಂತೆ ಉದ್ಧವ ನಿನ್ನನ್ನು ನೋಡಿ ಅತ್ಯಂತ ಆನಂದವಾಗುತ್ತದೆ, ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಪ್ರತಿಯೊಂದು ಅಂಗವು ಸುಖದಲ್ಲಿ ಮಿಂದಿದೆ. ಕನ್ನಡಿಯಲ್ಲಿ ನೋಡಿದರೆ ದೃಷ್ಟಿ ಅಥವಾ ದೃಶ್ಯ ಹೆಚ್ಚು ಸುಂದರವಾಗಿ ಕಾಣುವಂತೆ ಕೃಷ್ಣನು ನಮಗೆ ಸಿಕ್ಕರೆ ನಮ್ಮ ಶರೀರವು ವಿರಹದ ವ್ಯಥೆಗೆ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದೆ. ಗೋಪಿಕಾ 2ನೇ ನುಡಿಯಲ್ಲಿ, ಗೋಪಿಕಾ ಸ್ತ್ರೀಯರು ಕೃಷ್ಣನನ್ನು ಯಮುನಾ ನದಿಯ ತೀರದ ಮೇಲೆ ನೋಡಿದರು. ಆತನ ತಲೆಯ ಮೇಲೆ ನವಿಲುಗೇರಿಯ ಮುಕುಟವಿದೆ, ಕಿವಿಗಳಲ್ಲಿ ಕುಂಡಲಗಳಿವೆ. ಆತನ ಶರೀರದ ಮೇಲೆ ಪೀತಾಂಬರ ವಸ್ತ್ರ ಹಾಗೂ ಚಂದನ ಧರಿಸಿದ ಕೃಷ್ಣನ ದರ್ಶನದಿಂದ ಕಣ್ಣುಗಳು ತೃಪ್ತಗೊಂಡಿವೆ, ಹಾಗೂ ಹೃದಯದ ತಾಪ ಶಮನವಾಗಿದೆ. ಆಗ ಸುಂದರಿಯರು ಪ್ರೇಮದಲ್ಲಿ ಮುಳುಗಿದರು, ಹಾಗೂ ಅವರ ಹೃದಯಗಳು ಗದ್ಗದಿತಗೊಂಡವು. ವಾಣಿಯು ಬಾಯಲ್ಲಿಯೇ ಉಳಿಯಿತು. ಕಮಲಕ್ಕೆ ಸಮಾನ ನೇತ್ರವುಳ್ಳ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನು ನದಿಯ ತೀರದ ಮೇಲೆ ನಿಂತಿದ್ದಾನೆ. ಆತನನ್ನು ಭೇಟಿಯಾಗಲು, ಮಾತನಾಡಿಸಲು ಬ್ರಜದ ನಾರಿಯರು ಸಂತೋಷವಾಗುತ್ತದೆ. ಶ್ರೀಕೃಷ್ಣನು ಅಂತರಾಳದ ಮಾತುಗಳನ್ನು ತಿಳಿದಿರುತ್ತಾನೆ ಎಂದು ಸೂರದಾಸರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಆ ಸ್ತ್ರೀಯರು ವ್ರತವನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಲು ಮುಂದೆ ನಡೆದರು. ಒಬ್ಬ ಗೋಪಿಕಾ ಸ್ತ್ರೀಯು ಕೃಷ್ಣನನ್ನು ಕಳುವು ಮಾಡುತ್ತಿರುವಾಗ ಹಿಡಿದು ಬಿಟ್ಟಳು. ಹೇ ಹರಿ, ನೀನು ನನಗೆ ಹಗಲು ರಾತ್ರಿ ಬಹಳ ತೊಂದರೆ ಕೊಟ್ಟಿರುವೆ. ಈಗ ನೀನು ನನ್ನ ಕೈಗೆ ಸಿಕ್ಕಿರುವೆ. ನೀನು ನನ್ನ ಎಲ್ಲ ಮೊಸರು ಬೆಣ್ಣೆ ತಿಂದಿರುವೆ, ಹಾಗೂ ಬಹಳ ದುಷ್ಟತನ ಮಾಡಿರುವೆ. ನೀನು ಸಮಯಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿ ಸಿಕ್ಕಿರುವೆ, ಹಾಗೂ ನಾನು ನಿನ್ನನ್ನು ಚೆನ್ನಾಗಿ ಅರಿತಿರುವೆನು. ಆಗ ಗೋಪಿಯು ಕೃಷ್ಣನ 2 ಭುಜಗಳನ್ನು ಹಿಡಿದ, ಈಗ ನೀನು ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗುವೆ ಎಂದು ಕೇಳಿದಳು. ನೀನು ಎಷ್ಟು ಬೆಣ್ಣೆ ತಿಂದಿದೆಯೋ ಅಷ್ಟನ್ನು ತರಿಸುತ್ತೇನೆ ಎಂದು ಹೇಳುತ್ತಾಳೆ. ನೀನೆಷ್ಟು ಬೆಣ್ಣೆ ತಿಂದಿರುವೆಯೋ ಅಷ್ಟನ್ನು ಬೆಣ್ಣೆ ತರಿಸುತ್ತೇನೆ ಎಂದು ಹೇಳುತ್ತಾಳೆ. ಆಗ ನಿನ್ನ ಆಣೆಯು ನಾನು ನಿಜವಾಗಿ ಬೆಣ್ಣೆ ತಿಂದಿಲ್ಲ ಎಂದು ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಎಲ್ಲ ಸಂಗಡಿಗರು ತಿಂದಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಕೃಷ್ಣನು ಹೇಳುತ್ತಾನೆ. ಆ ಗೋಪಿಯು, ಈ ಗೌಳಿ ಸ್ತ್ರೀಯು ಶ್ಯಾಮನನ್ನು ಎದೆಗೆ ಅಪ್ಪಿಕೊಂಡಳು. ಆಗ ಆ ಸೌಂದರ್ಯ, ಆ ಶೋಭೆಯನ್ನು ಕಂಡು ಸೂರದಾಸರು ಮುಗ್ಧರಾದ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಸೂರದಾಸರ ಒಂದು ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಕೃಷ್ಣನ ಒಂದು ಭಕ್ತಿಯ ಬಗ್ಗೆ, ಹಾಗೂ ಆ ಕೃಷ್ಣನ ಒಂದು ಸೌಂದರ್ಯದ ಬಗ್ಗೆ, ಹಾಗೂ ಕೃಷ್ಣನ ಒಂದು ಬೆಣ್ಣೆ ಕದಿಯುವ ಒಂದು ಪ್ರಸಂಗದ ಬಗ್ಗೆ ಸೂರದಾಸರು ತಮ್ಮ ಸಂದೇಶವನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಹೇಳುತ್ತಾ 2ನೇ ಸೂರದಾಸರ ಕವಿತೆಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ನಾನು ಮುಕ್ತಾಯ ಮಾಡ್ತೇನೆ. ಧನ್ಯವಾದಗಳು.